नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आजकाल एक नवीन चित्रपट आलाय. त्या चित्रपटाचं मी नाव घेणार नाही, पण त्या चित्रपटामध्ये काही डायलॉग्स आहेत, ज्यामध्ये म्हणतात, की महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते. त्यांचे अंगरक्षक मुसलमान होते. त्यांच्या रायगडावर मस्जिद बांधली होती. तर ह्या सगळ्या बाबी आहेत. त्या बाबी कुठल्या पुराव्यांच्या आधारावर त्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी त्या चित्रपटात म्हटले आहेत, हे मला माहीत नाही. कदाचित त्यांनी ते कॉन्ट्रोव्हर्सी क्रिएट करण्यासाठीच म्हटले असावे. पण आपण त्या विषयावर नको बोलूया. मी आज तुम्हाला सांगणार आहे, जे अस्सल पुरावे काय सांगतात याबद्दल. तर पहिली गोष्ट तर महाराजांचे कुठल्याही अंगरक्षक मुस्लिम हा नव्हता. तुम्ही मला सांगा, ज्या मुसलमानांविरुद्ध महाराज लढत होते, ते आपल्या अंगरक्षकांमध्ये मुस्लिम कसे ठेवतील? एक अंगरक्षक त्यांचा मुस्लिम होता, तो होता सिद्दी इब्राहिम हिलाल. सिद्दी इब्राहिम हिलाल हा खेळोजी राजे भोसले यांचा क्रीतपुत्र असल्यामुळे तो महाराजांच्या लिटरली घरातलाच होता. क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेले गुलाम असतात, पण खेळोजी राजांनी त्याला मुलाप्रमाणे ट्रीटमेंट दिली, त्यामुळे महाराजांच्या घरातलाच तो होता. दुसरं नाव म्हणजे सिद्दी इब्राहिम वावा. तर हा या सिद्दी हिलालचाच मुलगा होता, जो पावनखिंडीच्या वेढ्यामध्ये धारातीर्थी पडला होता. तिसरं नाव म्हणजे काझी हैदर. काझी हैदर हा महाराजांचा वकील होता. तर आपण म्हणजे आपलं जे स्वराज्य होतं, यांची जी लढाई होती, ती आजूबाजूच्या सगळ्या बादशाहांशीच होती आणि त्या सगळ्या इस्लामिक बादशाह होत्या. त्यामुळे मुस्लिम वकील ठेवणं हे महाराजांना गरजेचं वाटलं त्यावेळेस, म्हणून त्यांनी त्याला ठेवला. पण महाराजांच्या मृत्यूनंतर हाच मुस्लिम वकील औरंगजेबाकडे गेला होता. आणि चौथं नाव म्हणजे दर्या सारंग दौलत खान. ही 4 नावं वगळता जे 5वं नाव आपल्या कानावर येतं, मदारी मेहतर, हे एक फिक्टिशियस कॅरेक्टर म्हणजेच एक अ, काल्पनिक पात्र आहे. तर ते काल्पनिक पात्र या कादंबरीकारांनी त्या अनेक कादंबऱ्यांमध्ये घातलंय. मुळात आपल्या इतिहासाची वाताहत जी लावली आहे ना, ती या कादंबरीकारांनी. त्यांच्या इमॅजिनेशननुसार त्यांनी ज्या-ज्या गोष्टी लिहिल्या, त्याच आज आपण इतिहास म्हणून बघतो, पण ते खरं नाहीये. दुसरा एक शेवटचा मुद्दा, महाराजांनी आपले जे सावत्र बंधू व्यंकोजी राजे होते, त्यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रातलं एकच वाक्य सांगतो. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, की तुर्क फौजेत ठेवल्याने जय कैसा होतो. आता मला सांगा, ज्या माणसाच्या सैन्यात 35% तुमच्या म्हणण्यानुसार सैनिक मुस्लिम असतील, तो आपल्या भावाला असं पत्र का लिहेल? त्याच्या मागे काहीतरी कारण असेल, बरोबर? तर याच गोष्टी मला तुम्हाला सांगायचा होता आणि 35% हा आकडा कुठून आला मला हेच कळत नाही. महाराजांनी आपल्या सैन्याची जातनिहाय वर्गणी केली होती का? त्यांना आधार कार्ड वाटले होते का? की बाबा हा तू या गटात जा, तू या बटालियनमध्ये जा.